विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, BMC कार्यकारी सहाय्यक म्हणजेच बृहन्मुंबई लिपिकची जी भरती आलेली होती त्याचा निकाल संपूर्ण प्रसिद्ध झालेला आहे। डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर या ठिकाणी बघू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग दिनांक बघू शकता आज दिनांक 25/2/2025 सूचनापत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील सरळसेवा भरती पद्धतीने भरावयाची बघू शकता 1846 पदे बाह्य यंत्रणे बघू शकता बाह्य संस्थेमार्फत TCS ने घेतले होते। तर ऑनलाईन अर्ज मागवून बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरिता जाहिरात बघू शकता 14/8 ला प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि सुधारित या ठिकाणी 20/9 करण्यात आलेली प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आणि परीक्षा या ठिकाणी 2/12/2024 ते बघू शकता 11/12/2024 या दरम्यान ही परीक्षा घेतलेली आहे। नॉर्मलायझेशन मार्क्स वगैरे सर्व दिलेले आहेत। आता ही नॉर्मलायझेशनची पद्धत कशा प्रकारे आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। अशा प्रकारे सर्व माहिती देण्यात आलेली आहे। इथे या ठिकाणी लास्ट आता तुमचे या ठिकाणी जो निकाल आहे तो या ठिकाणी एकदम TCS पॅटर्न ने प्रसिद्ध केलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता कार्यकारी सहाय्यक सरळसेवा भरती सन 2024 ऑनलाईन परीक्षेचा निकाल। तर या ठिकाणी सिरियल नंबर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील। त्याच्यानंतर रोल नंबर ॲप्लिकंट नाम तुमचे नाव या ठिकाणी बघायला भेटतील। बघू शकता मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे तुमचं ऑब्जेक्शन घेऊन या ठिकाणी रॉ स्कोर तुमचे इथे मार्क्स दिसतील तुम्हाला इथे या ठिकाणी पॉईंटमध्ये दिसतील। आणि तुमचे या ठिकाणी आफ्टर बघू शकता मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर तुमचे मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत। 200 पैकी 181 चे खूप मुले आहेत। 200 पैकी म्हणजे एकदम हाय लेवलचा कट ऑफ गेलेला तुम्हाला बघायला भेटेल। तुमचं इथे नाव हे बघून घ्यायचं आहे। हा संपूर्ण जो PDF आहे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल। एकूण 1729 पानांचा हा PDF आहे तो आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।